नमस्कार मंडळी, मी पल्लवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत करते माझ्या ओन वर्ल्डमध्ये। तर एवढे दिवस व्हिडिओ आले नाहीत कारण की आमची झालेली होती ट्रान्सफर मेमध्ये, पण त्या आधीपासूनच आमचं प्लॅनिंग वगैरे सुरू झालेलं होतं। सामान पॅक करण्यात, वस्तू नीट ठेवण्यात, म्हणजे सामान पॅक करून द्यायचं होतं तर त्या वस्तू साईडला काढण्यात बराच वेळ गेला, त्यामुळे काही व्हिडिओ बनवता आले नाही। आणि ट्रान्सफर झाल्यानंतरही इकडे घर शोधायला खूप वेळ लागला आणि घर शोधल्यानंतरही परत सामान यायला तर पूर्ण 1 महिना गेला आमचा। तर त्यामुळे आम्हाला म्हणजे मला कुठलाच व्हिडिओ करता आला नाही, पण यानंतर आता व्हिडिओ येत जातील। तर आजचा व्हिडिओ याबद्दल आहे की मी आता घरातलं सामान थोडं थोडं करून लावणार आहे आणि तेच मी तुमच्याशी शेअर करणार आहे। तर सर्वात अगोदर मी तुम्हाला नवीन घराचं किचन दाखवणार आहे। तर चला किचन बघूया। तर किचन असं काहीसं आहे। यात मी सध्याचं असं जे पॅक जे आपण फोडलेले आहे आणि डबे नाही आहेत सध्या काढलेले, त्यामुळे ते मी त्याला स्टॅपलर मारून ठेवलेले आहेत। खालचं काही कामच आहे ते क्लीन करून ठेवलं मी, खूप घाण झाले होते हे सर्व। आणि अशी काहीशी भांडी लावलेली आहेत मी। हे थोडं जाम जात आहे उघडायला आणि लावायला, हे बघा कोडलं की सगळं बाहेर येत आहे। आणि हे जे दिसतंय याचा काही एक उपयोग नाही। यात एकही ताट किंवा 4-5 ताटासोबत जरी ठेवले तरी ते इथून असे खाली जात आहेत, त्यामुळे हे युजलेस आहे, याचा काही एक उपयोग नाही। खालचं हे जे आहे हे पण सेम तसंच आहे, म्हणजे यूजफुल आहे। आणि यात पातेले वगैरे असतात किंवा छोट्या वाट्या झाले, छोटे डबे झाले, ते सर्व आपण यात ठेवू शकतो। मी सध्या फक्त कामापुरतं काढलेलं आहे आणि हे पण क्लीन केलेलं आहे। एवढं घाण झालेलं होतं हे खूप जास्त। असं काहीच आहे। हे जे आहे याचं झाकण राहिले सापडायचं, तेलाची किटली घासून ठेवली तरी आत काहीतरी दिसते, परत एकदा स्वच्छ करावं लागणार। असं काहीसं किचन आहे। आणि वरचं किचन असं इथे गॅस वगैरे लावून घेतलेला आहे आम्ही, मेस जी आहे ती इग्नोर करा। आणि आता जे हे बॉक्स दिसत आहेत ते फक्त किचनचे बॉक्स आहेत। तर यात मी बऱ्यापैकी जे कामी होतं सामान तेच घेतले, कामाचं सामान वर काढलेलं आहे। आणि जे विनाकारण सामान आहे, म्हणजे हे कोलपाट वगैरे आहे, पण हे इथे आल्यानंतर आम्हाला सामान आणायला उशीर झाला तर आम्ही नवीन कोलपाट आणि बेल्ले घेऊन आलो। तर आता हे वापरायचं नाही कारण की ऑलरेडी खूप खराब झालेलं आहे। आणि यात काही डबे वगैरे आहेत, हे तर युजलेस आहे, याचा काही एक उपयोग नाही। हे प्रोटीन होतं म्हणून सोबत आणलेलं आहे, मात्र आता ते पण सांडलं मी बी त्यात ते। आणि आता आहे हा हंडा। तर असं काहीसं सामान आहे। आता यातून निवडून सामान काढायचं जे उपयोगी असेल ते अजून, आणि बाकीचं सर्व सामान भांडी घासून स्वच्छ एका डब्यामध्ये पॅक करून ठेवायचं। तर फ्रीज ठेवायला त्याची जागा होती इकडे साईडला, पण आता इथे थोडासा पसारा आहे असा काहीतरी। तर हे सर्व काढायचं आहे। ते देवाचं सामान दिसते, ते फोटो वगैरे, तर देवासाठी एक देवघर घ्यावं लागणार आम्हाला। आणि नेमकं देवघर कुठे ठेवायचं आणि फ्रीज कुठे ठेवायचं तो विचार आमचा चालू आहे, अजून ठरलेलं नाही आहे। तर म्हणून आम्ही इथे हा ओव्हन आणि हे फ्रीज असं मांडलेलं आहे। ही हॉलमध्ये बऱ्यापैकी झालेला आहे, सोफा वगैरे त्यांनी लावून दिलेला आहे। आणि हा विराजचा फोटो तो लावायचा बाकी आहे अजून, तर त्याची जागा मे बी आम्ही इथे लावू, कारण की हा इकडनं एंट्री आहे, ते इथून आल्यानंतर सरळ हा फोटो दिसेल, म्हणजे आल्या तर तो छान वाटेल। आणि असंही इथे तेवढी स्पेस नाही आहे खाली डायरेक्ट, तर ही भिंत संपूर्ण एकसारखी आहे, तर आम्ही इथेच लावून देऊ, फोटो छान वाटेल। आणि ही टी व्ही, सगळ्यात आम्ही पहिलं केलेलं काम म्हणजे आम्ही टी व्ही लावून घेतलेला आहे। हा आहे आमचा डायनिंग टेबल। तर यावर पण बरीच धूळ साचलेली आहे, कारण की आता याचे जे कवर आहे डायनिंग टेबलचं ते क्लीन करणार आणि त्यानंतर मी यावर टाकणार, तोपर्यंत हे असंच राहणार। तर हे झालं आजच्या व्हिडिओचं इंट्रोडक्शन। तर यानंतर मी आता ते बॉक्स कसे काढणार आहे, त्यातलं सामान कसं काढणार आहे, त्यातलं काय काय क्लीन करून ठेवणार आहे, काय नाही ठेवणार आहे, हे सगळं समोरच्या समोरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्यात येईल किंवा दिसेल। आणि अजून मेन खोली तर मी दाखवलेली नाही, एक बेडरूम पूर्ण बॉक्सनी भरलेली आहे। आता इथे किचनमध्ये जसे 3 बॉक्स होते तसे बेडरूममध्ये कितीतरी 20-25 बॉक्स पडलेले आहेत। आणि त्या 25 बॉक्समधून मला चांगल्या वस्तू निवडायच्या आहेत आणि बाकी वस्तू
ज्या उपयोगी नाहीत त्या काढायच्या आहेत आणि टाकून द्यायच्या आहेत. तुम्हाला आता मी माझं नवीन रेंटचं घर कसं लावणार आहे, काय करणार आहे, कसं डेकोरेट करणार आहे, कसं सामान लावणार आहे, कशा पद्धतीने मी सर्व हँडल करणार आहे ते जर बघायचं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो माझी व्हिडिओ बघत राहा. बाय बाय, टेक केअर.